आजच्या स्पर्धात्मक युगात उच्च शिक्षण घेतल्यानंतर बहुतांश तरुण शहरांकडे धाव घेतात. मात्र सोलापूरच्या एका तरुणाने पारंपरिक वाटेला फाटा देत शेतीपूरक व्यवसायातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज गावच्या उजेब इक्बाल पाटील या 29 वर्षीय तरुणाने मत्स्यपालन व्यवसायातून अवघ्या 2 वर्षांत 60 लाख रुपयांचा नफा मिळवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. मी उजेब इक्बाल पाटील, राहणार औज तालुका दक्षिण सोलापूर. आम्ही इथं माशाच्या शेतीत तळे केले होते आणि सुरू करून एक 3 वर्ष झालं. आणि आताच आम्ही रोहू, कटला, फंगस, रूपचंद करतो. ही लहान पिल्ले 10 काउंट 12 काउंट टाकतो आणि याच्यात तयार होते ती 8 महिन्यात तयार होते ती 1.5 kg 2 kg. ही मासे आम्ही सोलापूर, इंदापूर, पुणे, मुंबई ह्याला जाते ती. आणि ही मासे इथेही जागेवर खरेदी केली जाते ती. एकंदरीतच आता हे किती एकरात आहे तर मत्स्यपालनाचं, आणि मग ह्याच्यासाठी काय काय आपण व्यवस्थापन केलं? हे 8 एकरचं तळ आहे आणि याच्या बाजूला 5 एकरचं तळ आहे आणि त्याच्या पलीकडला 20 एकरचं तळ चालू आहे. आम्ही यातला आलं फर्स्ट स्टार्टला 5 एकरचं तळ केलं होतं. त्यानंतर हे तळ केले आणि वाढत चाललं. आणि ह्याला खर्च आला तर 8 आणि 5 एकराला 1 कोटी रुपये, 1 कोटी 8 लाख रुपये खर्च आला होता. ह्याला खर्च निघण्यासाठी कमीत कमी 3 वर्ष लागते ती. त्याचं पाण्याचं वगैरे व्यवस्थापन कसं करता? पाणी किती दिवसाला याचं बाहेर काढता? आणि मग ह्याला खाद्य वगैरे शेड्यूल कसं असतं? ह्याला पाणी भीमा नदी आहे आणि 3 विहीर आहे ती. भीमा नदी आणि 3 विहिरीचं पाणी ह्याला हे करतो. आणि पीएच वाढला तरी पाणी काढावं लागतं, नाहीतर वर्षभर हे पाणी चालतंय. तर पीएच वाढला तर याला पाणी सोडून खाली पाईपलाईन येते 6-6 इंचीची. वाल फिरलं की पाणी खाली होत आहे आणि मोटरने पाणी भरावं लागत आहे. पीएच नाही वाढला तर 1 वर्षभर सहज चालतंय पाणी, काय प्रॉब्लेम येत नाही. खाद्याचं शेड्यूल कसं असतं? काय काय टाकतं? ह्याला खाद्याला फीड म्हणून भेटत आहे. ते 40 किलो पोतं येत आहे. ते 1800 रुपये ला एक पोतं येतं फीड. आपल्याला मोहोळमध्ये पुण्यामध्ये भेटून जाईल ते. तर दिवसातून किती वेळा टाकायला लागतं? ह्याला 1 दिवस आड टाकतो आम्ही. 1 दिवस सोडून 1 दिवस गॅप करून फीड टाकतो. आता इतका मोठा जो मासा होतो 1.5-2 किलोचा, तर ते कुठं विकला जातो आणि मग कसं जातं? मार्केट कसं असतं? ह्याचे मार्केट फोनवर केली जाते आणि त्याने येऊन बघते ती इथं. बघून मार्केटिंग व्यवहार झालं की दुसऱ्या दिवशी 8 टन 10 टनची गाडी लावते ती आणि हार्ड कॅश देऊन नेते ती. तर या तळ्यातून किती टन निघत असेल? एकरेला आम्ही ते 10 ते 12 टन काढतो एकरेला. एकराला? 5 तळचे तळ असेल तर 50, 55, 60 पर्यंत जात आहे. तरी मार्केट कसा भाव जातो? मार्केट आता यावर्षी होतं 70 ते 80 रुपयापर्यंत होता फंगसचा. रूपचंद 100 ते 120 रुपये असतोय. आता एकंदरीत सगळा खर्च जाऊन आपल्याला किती राहतात? एक फर्स्ट पहिल्या वर्षी जास्त खर्च असतोय ह्याला. पहिल्या वर्षी तळ मशीनचे खर्च असतोय आणि सर्व इन्व्हेस्टमेंट नवीन नवीन असतं ना. 2 वर्षामध्ये आमचं खर्च निघालं 1 कोटी 8 लाख रुपये 2 वर्षामध्ये आमचं निघून गेलं. शिक्षण वगैरे किती झालं काय? माझे BA झालंय. कुठला विषय आहे? मराठी. या क्षेत्रात कसं काय ओळख? नाही, वडील सोबत कोणी नव्हते, त्यामुळे वडील शाळा सोडवले. नंतर शेतीमध्ये जास्त इंटरेस्ट होता. शेती पण आपल्याला जास्त आहे, त्यामुळे वडील म्हणले हे सांभाळायचे. काय तरुणांना काय म्हणतात? नाही, आता नोकरीमध्ये काय राहिलं नाही. काही पण करावं, बिझनेस करावं कोणते पण. शेतीसोबत साईड बिझनेस पाहिजे, तेव्हा शेती पुढे येणार. नाहीतर फक्त शेतीवर मला होणार नाही. बिझनेस करावं.